नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। 6.5 वर्षापूर्वी एकतर्फी प्रेमाला नकार मिळाल्याच्या रागातून सख्या मामाच्या मुलाचा बसमध्ये निगरून खून करणाऱ्या आरोपी भाच्यास जन्मठेप आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी सोमवारी दिनांक 10 ला सुनावली आहे। अजित भगवान कान्हूरकर, वय 40 वर्ष, राहणारा कान्हूरकर मळा, दावडी, तालुका खेड असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। ही घटना 12 जून 2018 रोजी खेड तालुक्यातील दावडी गावात घडली होती। या बहुचर्चित खून खटल्याची माहिती अशी आहे की अजित भगवान कान्हूरकर याचे त्याच्या मामाच्या मोठ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते। मामाने मुलीबरोबर लग्न करू द्यावे यासाठी तो मामाकडे मागणी करत होता। भाच्याच्या या कृत्याबद्दल मामाने खेड पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता। मात्र तरीही मामाने मुलीशी विवाह लावून द्यावा असा आरोपीचा आग्रह होता। लग्न लावून दिले नाही तर संपूर्ण परिवार संपवण्याची धमकीही दिली होती। 12 जून 2018 या दिवशी संबंधित मुलीचा भाऊ आणि मुलीची धाकटी बहीण राजगुरुनगर येथे कॉलेजसाठी सकाळी 7:15 वाजता ST बसने येत होती। त्यावेळी अगोदरच आरोपी मागच्या बाकावर येऊन दबा धरून बसला होता। बस दावडी थांब्यापासून 500 मीटर पुढे आल्यावर त्याने मागून येऊन हातात आणलेल्या कोयत्याने बहिणी समक्ष मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खेसे, वय 18 वर्ष, यावर कोयत्याने सपासप 18 वार केले। त्या श्रीनाथचा जागीच मृत्यू झाला होता। खेड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती। तेव्हापासून आरोपी येरवडा कारागृहात होता। हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांच्या न्यायालयात सुरू होता। या खटल्याकामी ॲडव्होकेट सागर कोठारी यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर सहाय्यक वकील म्हणून ॲडव्होकेट नारायण पंडित, ॲडव्होकेट विनायक जगनाडे यांनी मदत केली आहे। या खटल्यादरम्यान 16 साक्षीदार तपासले। त्यात ST बस वाहक, मृत मुलाची बहीण, 2 महत्त्वाची साक्ष ग्राह्य धरण्यात आली आहे। न्यायालय श्री पोळ साहेब या कोर्टाने खेडमधल्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये अजित भगवान कान्हूरकर, राहणार कान्हूरकर मळा, दावडी, याला आजन्म कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड, तो दंड म्हणजे मैताच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा हुकूम केलेला आहे, आदेश केलेला आहे। साधारणतः 2018 खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली। चालत्या बसमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातनं नकार मिळाल्यामुळं हताश होऊन चिडून जाऊन अजित भगवान कान्हूरकर याने त्याच्याच सख्या मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खिसे राहायचा, मला पण बरं वाटायचं आपला सख्खा भाचा भाऊ आपल्या घरी येतो राहतो, आणि नंतर त्यांनी असं संबंध चांगले जोडले आणि नंतर हे काय असं माझ्या मुलाचा खून करून ना ते पूर्णपणे नातेसंबंधच आता तोडून टाकलेले आहेत। बहीण आहे का तुमची? बहीण आहे। बहिणीची काय प्रतिक्रिया आहे? बहिणीची म्हणजे तेच ना, हा प्रकार झाल्यापासून त्या मुलाने माझ्या मुलाचा ज्यावेळेस खून केला तेव्हापासून बहीण माझ्याकडे येत नाही, मी बहिणीकडे जात नाही, किंवा तिचं माझ्याबरोबर बोलणं नाही, माझं तिच्याबरोबर बोलणं, पूर्णपणे आमचं बोलणं चालणं किंवा जाणं येणं बहीण भावाचं हे नातं नेमकं कोणी थांबवलं? तुम्ही बहिणीशी की बहिणीने तुमच्याशी? आता बहिणीच्या मुलाने माझ्या मुलाचा खून केला म्हणल्यावर तिकडनंच थांबलं ना। बहिणीचा तुमचा संवाद, येणं जाणं काहीच नाही? नाही, तेव्हापासून बंद झालं जेव्हा आमच्या मुलाचा खून झाला। बहीण गावातच आहे ना? हा, गावातच आहे। ते आडनाव त्यांचं बहिणीचं कान्हूरकर आहे। न्यायालय श्री पोळ साहेब या कोर्टाने खेडमधल्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये अजित भगवान कान्हूरकर, राहणार कान्हूरकर मळा, दावडी, याला आजन्म कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड, तो दंड म्हणजे मैताच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा हुकूम केलेला आहे, आदेश केलेला आहे। साधारणतः 2018 खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली। चालत्या बसमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातनं नकार मिळाल्यामुळं हताश होऊन चिडून जाऊन अजित भगवान कान्हूरकर याने त्याच्याच सख्या मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खिसे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।